नमस्कार, मी पृथ्वीराज, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी. आपला हे जे विज्ञानचा कार्यक्रम सुरू आहे, हा कार्यक्रमाअंतर्गत या महिन्याला 26 तारीखला जे सूर्यग्रहण होणार त्याच्याबद्दल आज आपण प्रोग्राममध्ये माहिती देणार आहोत. हा अतिशय महत्त्वाचा इव्हेंट आहे आणि हा सूर्यग्रहण मागे जे पण कॉन्सेप्ट्स आहे, काय त्याच्यामध्ये कशा ते असते, किती इंटरव्हल नंतर ते परत येणार, ही सगळी गोष्टवर आपण आज चर्चा करणार. एक सूचना आहे, महत्त्वाची सूचना सगळे शिक्षक आणि स्टुडंट्सला. 26 तारीखचं सूर्यग्रहण जे आहे ते आपण डायरेक्टली आंखों से उसको आपको नहीं देखना है, अदरवाइज आंखें डॅमेज होने का खतरा आहे. तर हे सगळ्यांनी लक्ष घ्यायचे की हे आपण डायरेक्टली सूर्याला डायरेक्टली नहीं आपल्याला बघायचे. सगळे शिक्षक आणि सगळे स्टुडंट्सला इस विषय के ऊपर ध्यान रखना है. 26 तारीखचं सूर्यग्रहण सकाळी 8 वाजता सुरू होणार आणि ते 11 वाजतापर्यंत होणार. ज्याच्यामध्ये जे पीक टाइम आहे ते 9:27 ला होणार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे सहभागी आहे डॉक्टर रामेश्वर नाईक, डॉक्टर राजेश मंत्री आणि डॉक्टर विजय किरण नरवाडे. हे आपल्याला हा सूर्यग्रहण बद्दल डिटेल माहिती आता देणार. धन्यवाद. गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग सर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिनांक 26 डिसेंबर 2019 रोजी होणाऱ्या अविस्मरणीय खगोलीय घटनेचे साक्षीदार होणार आहोत. ही घटना म्हणजे काय तर सूर्यग्रहण होय. ग्रहणाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व तुमच्या मनातील प्रश्न उत्तरे देण्यासाठी आज आपल्या वर्गामध्ये आपल्यासोबत परभणीचे नामवंत डॉक्टर, हृदय रोग तज्ज्ञ तथा परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे डॉक्टर रामेश्वर नाईक सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार मित्रांनो. तसेच परभणीचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर राजेश मंत्री सर सुद्धा आपल्या वर्गामध्ये आहेत. मी सरांचंही या ठिकाणी स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, तसेच आपल्यासोबत परभणीतीलच या फिजिक्स विषयामध्ये संशोधन करून विदेशातून त्यांनी PhD प्राप्त केलेले डॉक्टर विजय किरण नरवाडे सर पण आपल्यासोबत आहेत. बरं, नमस्कार सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला विद्यार्थी मित्रांनो, मग आता आपण ग्रहणाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. माझा पहिला प्रश्न डॉक्टर रामेश्वर नाईक सरांना आहे. सर, आमच्या मुलांना ग्रहण म्हणजे काय हे आपण सांगावं. ग्रहण ही एक अविस्मरणीय अशी खगोलीय घटना आहे, ज्याच्यामध्ये एका ग्रहाची सावली दुसऱ्या ग्रहावर पडल्यामुळे तो ग्रह झाकला जातो. ह्यालाच ग्रहण किंवा ग्रासने किंवा ती सावली त्या ग्रहाला खाते असं आपण म्हणतो. त्याला आपण छोट्या भाषेमध्ये ग्रहण असे म्हणूया. माझा डॉक्टर नाईक सरांना असा प्रश्न आहे की सर, ग्रहणाचे प्रकार कोणकोणते आहेत. साधारणपणे ढोबळमानाने सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असे 2 प्रकार आपण पाहतो. नाईक सर, मग सूर्यग्रहण म्हणजे काय व ते केव्हा होते. बरोबर. सूर्यग्रहण म्हणजे जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे क्रमाने एका रेषेत विशिष्ट अंतरावर जेव्हा येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. नाईक सर, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की सूर्यग्रहणाचे कोणते प्रकार असतात व ते कशावरून पडतात. साधारणपणे सूर्यग्रहणाचे 3 प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे खग्रास सूर्यग्रहण, ज्याच्यामध्ये सूर्य हा चंद्राच्या छायेमुळे पूर्ण झाकला जातो. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहण, ज्याच्यामध्ये अंशतः सूर्य चंद्राच्या छायेने झाकला जातो. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कंकणाकृती किंवा बांगडीच्या आकाराचं सूर्यग्रहण. हे जे प्रकार आहेत ते सूर्याच्या चंद्राच्या लंबवर्तुळाकार कक्षेच्या फिरण्यामुळे होतात आणि त्यातल्या अंतरामुळे होतात. जसे की जेव्हा चंद्राचं अंतर पृथ्वीच्या जवळ असेल तेव्हा खग्रास सूर्यग्रहण लागण्याची शक्यता दाट आहे. पण हेच अंतर जर पृथ्वीपासून चंद्राचं अंतर वाढलं तर मात्र खग्रासच्या ऐवजी खंडग्रास सूर्यग्रहण लागतं. नरवाडे सरांना मला असं विचारायचं आहे की 26 डिसेंबरला कोणत्या प्रकारचे सूर्यग्रहण होणार आहे. मित्रांनो, डॉक्टर नाईक सरांनी आता सांगितल्याप्रमाणे सूर्यग्रहणाचे महत्त्वाचे 3 प्रकार आहेत. यामध्ये आपण खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण असे आपण म्हणले आहे.
प्रामुख्याने 26 डिसेंबरला जो सूर्यग्रहणाचं ग्रहण आपल्याला दिसणार आहे ते प्रामुख्याने कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. हे सूर्यग्रहण पृथ्वीवरच्या काही भागामध्ये कंकणाकृती आणि काही भागामध्ये खंडग्रास याप्रमाणे दिसणार आहे. नरवाडे सर, मला असा प्रश्न विचारायचा आहे की 26 डिसेंबरचे सूर्यग्रहण आपल्या परभणी जिल्ह्यातील तसेच पृथ्वीवर सर्वच ठिकाणी दिसेल का? या प्रश्नाचे उत्तर सांगत असताना आपल्याला पृथ्वीची जी परिवलन गती आहे तीही लक्षात घ्यावी लागेल. 26 डिसेंबरचे जे सूर्यग्रहण होणार आहे हे आपल्या परभणीमध्ये प्रामुख्याने पार्शियल अर्थात खंडग्रास या प्रकारात दिसणार आहे. नरवाडे सर, मला असा प्रश्न विचारायचा आहे की 26 डिसेंबरचे सूर्यग्रहण आपल्या परभणी जिल्ह्यात तसेच पृथ्वीवर सर्वच ठिकाणी दिसेल का? 26 डिसेंबरचे जे सूर्यग्रहण आहे ते परभणीमध्ये प्रामुख्याने खंडग्रास अर्थातच पार्शियल सूर्यग्रहण या पद्धतीत दिसणार आहे. जे ॲन्युलर अर्थातच जे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे ते पृथ्वीवरच्या प्रामुख्याने सौदी अरेबिया, ओमान, दक्षिण भारत, श्रीलंका, इंडोनेशिया या मार्गाने जात असताना ते नॉर्थ पॅसिफिक महासागरापर्यंत दिसेल. तर ह्या सूर्यग्रहणाचा जो मार्ग आहे तो जर आपण म्हणजे एकंदरीत लक्षात घेतला तर तो 12,900 किलोमीटरचा आहे. जे पार्शियल अर्थातच जे खंडग्रास सूर्यग्रहण आहे ते काही ठिकाणी दिसणार आहे. त्यामध्ये म्हणजे आशिया खंड आणि ऑस्ट्रेलिया खंड आणि आफ्रिका खंडातील उत्तर पूर्व भाग यामध्ये दिसेल. नाईक सर, हे सूर्यग्रहण आपण प्रत्यक्ष कसे पाहायचे व यासाठी कोणती काळजी घ्यावी? मित्रांनो, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. सूर्यग्रहण कधीही उघड्या डोळ्यांनी पाहायचे नाही, कारण त्याच्याने डोळ्याला इजा होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला काळजी करून ते पाहावे लागेल. त्याच्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारचे ॲस्ट्रो सोलार फिल्टर्स मिळतात, ते घेऊनच आपण पाहायला पाहिजे, कारण हा अतिशय महत्त्वाची बाब आहे. आत्ताच नाईक सरांनी सांगितलं की कोणतेही साहित्य न वापरता सूर्याकडे किंवा सूर्यग्रहण पाहिल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते. तर डोळ्यांवर याचा काय परिणाम होऊ शकतो? आपल्यासोबत आपल्या परभणीचे सुप्रसिद्ध नेत्र तज्ज्ञ या ठिकाणी डॉक्टर राजेश मंत्री सर आहेत. मी सरांना हा प्रश्न आमच्या मुलांसाठी विचारतो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की सूर्यप्रकाशाचा जो स्पेक्ट्रम आहे त्यामध्ये अतिनील किरणापासून आपल्याला दिसणारे स्पेक्ट्रम आणि इन्फ्रारेड असे 3 स्पेक्ट्रम आहेत. तर ह्यातलं जो अल्ट्राव्हायोलेट किंवा अतिनील किरणं जी आहेत ती जेव्हा आपल्या डोळ्यात जातात त्यावेळेस आपल्या डोळ्याचा जो सगळ्यात नाजूक भाग रेटिना म्हणून आहे तर त्या रेटिनाला इजा होऊ शकते. ॲक्च्युली हे जे आपण जेव्हा बघतो सूर्यग्रहण त्यावेळेस सूर्यप्रकाशाची तीव्रता ही थोडी कमी असल्यामुळं आपण जास्त लक्ष देऊन जेव्हा सूर्याकडे बघतो किंवा जास्त वेळ बघू शकतो आपण सूर्याकडे, त्यामुळे ही किरणे जास्त प्रमाणामध्ये आपल्या डोळ्यामध्ये जातात. आपल्या डोळ्यामध्ये नॉर्मली जी लेन्स आणि कॉर्निया हे काही स्ट्रक्चर असतात त्यामध्ये ही अतिनील किरणं ॲब्झॉर्ब होतात आणि ते कमी प्रमाणात आपल्या रेटिनापर्यंत पोचतात. पण जेव्हा सूर्यग्रहण असतं तेव्हा ह्या किरणाचा जो दिशा आहे ती परपेंडिक्युलर म्हणजे डायरेक्ट आपल्या रेटिनापर्यंत पोचते आणि लक्ष देऊन बघितल्यामुळं ही किरणं रेटिनाला डॅमेज करतात. डॅमेज म्हणजे ह्याच्यामध्ये ही किरणं जेव्हा रेटिनावर पडतात त्यामुळं रेटिना अक्षरशः आपला जो मागचा पडदा आहे तो जळतो. त्याला आपण रेटिनल बर्न असं म्हणतो किंवा सोलार रेटिनोपॅथी असं म्हणतो. ह्यामध्ये जर थोड्या प्रमाणात जर बंद झाला असेल तर नजर थोडी कमी होते आणि ज्यांनी खूप वेळ बघितलं सूर्यग्रहण किंवा खूप इजा झाली तर त्यांना परमनंट डॅमेज होऊन त्यांची नजर कायमची अंधत्व येऊ शकतं. त्यामुळं सूर्यग्रहण बघताना जसं नाईक सरांनी सांगितलं तसं ॲस्ट्रोसोलार फिल्टर्स किंवा मायलार फिल्म असलेले फिल्टर्स, सिल्वर कोटेड फिल्टर्स हे वापरणं खूप गरजेचं आहे. मी तर असं सजेस्ट करेन की शक्यतो तुम्ही सूर्यग्रहण डायरेक्ट बघूच नये, एकतर त्याची प्रतिमा किंवा कॅमेऱ्यामध्ये असं बघावं. बापरे सर, साहित्य न वापरता सूर्यग्रहणावेळी सूर्याकडे पाहिल्यास एवढी मोठी हानी होऊ शकते हे आम्हाला आजच समजलं. सर, आता आम्ही सर्वजण उघड्या डोळ्यांनी कधीच सूर्याकडे पाहणार नाही. सूर्यग्रहण पाहण्यासाठी ॲस्ट्रोसोलार फिल्टरचाच आम्ही वापर करतो. नरवाडे सर, तुम्ही म्हणला होतात की 26 डिसेंबरचे सूर्यग्रहण परभणीमध्ये कणकणाकृती दिसणार नाही. मग हे ग्रहण आम्ही कोठे पाहायचे?
मित्रांनो, आपण जो पहिला प्रश्न पाहिला त्यामध्ये आपण सांगितलं होतं की जे पार्शियल आणि ॲन्युलर म्हणजेच खंडग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहण कुठे दिसू शकते. प्रामुख्याने जे कंकणाकृती सूर्यग्रहण भारताच्या दक्षिण भागामध्ये दिसेल. यामध्ये भारतातले प्रामुख्याने कर्नाटक आणि केरळमधले मंगळूर, त्यानंतर पलक्कड, कोइंबतूर, कसूर, दिंडीगुल, शिवगंगा, तिरुचिपल्ली या प्रामुख्याने सूर्यग्रहण पाहण्यास मिळेल. याप्रमाणेच काही समाज माध्यमे आहेत, त्यामध्येही तुम्ही या गोष्टींचा म्हणजे सूर्यग्रहण पाहू शकता. यामध्ये पर्टिक्युलरली तुम्ही जे काही न्यूज चॅनल्स आहेत किंवा दुसरे काही चॅनल्स आहेत यावर पण तुम्ही हे सूर्यग्रहण पाहू शकता. प्रामुख्याने सांगायचं म्हणलं तर डिस्कवरी किंवा नॅट जिओ चॅनल्स हे प्रामुख्याने हे लाईव्ह टेलिकास्ट या सूर्यग्रहणाचे करतील. त्याप्रमाणेच आपल्याकडे काही समाज माध्यमे आहेत, म्हणजे फेसबुक आहे किंवा यूट्यूब आहे, यावरनंही बरेचसे हौशी मंडळी या गोष्टीचं लाईव्ह टेलिकास्ट करत असतात. परभणीमध्ये आपली सर्वांनाच परिचयाची असलेली सर्वांची लाडकी जी आवडती संस्था आहे परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, ही यांचीही मंडळी काही म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यासाठी साऊथमध्ये जाणार आहेत, साऊथ भारत म्हणजे इंडियामध्ये. तर पॉसिबल असेल तर ते त्यांच्याकडूनही आपल्याला या गोष्टीची लाईव्ह टेलिकास्ट पाहता येईल. नरवडे सर, मग आता आपण जे परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचं या ठिकाणी नाव घेतलं आहे, तर हे कंकणाकृती सूर्यग्रहण जे आहे हे पाहण्यासाठी आपण पण ह्या सोबत जाणार आहात का, किंवा परभणीहून किती मोठा ग्रुप जाणार आहे, किंवा तिथून तुम्ही जे कंकणाकृती ग्रहणाचं साक्षीदार होणार आहात, तर हे साक्षीदार तिथलं लाईव्ह तुम्ही असं परभणीसाठी आम्हाला देणार आहात का, याबद्दलही आपण सखोल माहिती द्यावी. नक्कीच सर, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे मीही त्या सूर्यग्रहणाचा साक्षीदार होण्यासाठी निळेश्वर या ठिकाणी जात आहे. आम्ही सर्वतोपरी या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आणि परभणीकरांनाही त्यामध्ये सामील करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. आणि यामध्ये प्रामुख्याने परभणीतले 50 जणांची टीम या गोष्टीच्या साक्षीदार होण्यासाठी जात आहे. वा, खूप छान. म्हणजे आम्हाला मोठा अनुभव आपण परत आल्यानंतर आम्हाला मिळणार आहे. धन्यवाद नरवाडे सर, आपले आभार. मी यानंतर विशेषतः मंत्री सरांना एक प्रश्न विचारतो की सर, आपण फार सखोल आणि खूप छान माहिती सांगितली की सूर्यग्रहणाबद्दल आपण काय काळजी घेतली पाहिजे, परंतु सर काही लोक जे आहेत हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी काही एक्सरे फिल्म असतील किंवा काळे गॉगल्स किंवा काळ्या टिस्को टेपचा वापर करून वगैरे हे सूर्यग्रहण किंवा सूर्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतात. हे आपल्या मते किंवा एक नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून आपण हे कितपत योग्य आहे? हे अतिशय चुकीचं आहे सर. ॲक्च्युअलमध्ये एक्सरे फिल्म, काळे गॉगल किंवा काळे टिस्को टेप हे सर्व कुठलेही म्हणजे अतिनील किरण किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज थांबवू शकत नाहीत. फक्त ते सूर्याच्या प्रकाशाची तीव्रता कमी करतात. मी तर उलट असं म्हणेन की एक्सरे फिल्ममधून बघताना तीव्रता कमी झाल्यामुळे लोक जास्त वेळ बघतात, जास्त डायरेक्टली सूर्यप्रकाशाकडे बघतात, त्यामुळे इजा होण्याची शक्यता जास्त असते, जास्त संभावना असते. त्यामुळे हे 100% नाही वापरायला पाहिजे. ह्याच्यासाठी फक्त आणि फक्त ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी किंवा ISO मानांकित जे असतात गॉगल्स, ॲस्ट्रोसोलार फिल्टर्स, त्यामध्ये मायलार फिल्म, मायलार कोटेड आणि सिल्वर कोटेड फिल्टर्स असतात जे ISO नामांकित असतात, हेच आपण वापरायला पाहिजेत. मग विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, म्हणजे जे काय ग्रहण होणार आहे ते तुम्हाला उघड्या डोळ्यांनी बघायचं नाही बरं का. हो सर. सगळ्यात महत्त्वाचा आणि फार कुतूहलाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे मी परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर नाईक सरांना विचारतो की सर, जे काही हे सूर्यग्रहण असेल किंवा जे काही ग्रहणं घडतात अवकाशामध्ये, ह्या ग्रहणाबद्दल समाजामध्ये अनेक असे गैरसमज आहेत. याबद्दल आपण थोडंसं आमच्या विद्यार्थ्यांना आपण सांगावं. नक्कीच. ग्रहणाबद्दल आपल्याकडच्या भागामध्ये विशेष करून खेड्यापाड्यांनी हा गैरसमज खूप आहे की गर्भवती स्त्रीने ग्रहणाच्या दिवशी बाहेर पडू नये किंवा ग्रहणाच्या वेळेसचं पाणी किंवा अन्न आपण खाऊ नये
ग्रहण लागताना आपण कुठलंही अन्न खाऊ नये, उपवास करावा, ग्रहणाचे वेध असतात, अशा प्रकारच्या ज्या गैरसमजुती आहेत ह्या अतिशय दादांत खोट्या आहेत आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवू नये. ग्रहण ही अतिशय महत्त्वाची, अविस्मरणीय, लोभसवानी अशी खगोलीय घटना आहे आणि ती आपण पाहिली पाहिजे. त्याची विशिष्ट काळजी घेऊन आपण ती पाहिली पाहिजे आणि त्याच्यावर आपण वैज्ञानिक दृष्टीने त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि आपलाही दृष्टिकोन वैज्ञानिक असा ठेवला पाहिजे. वा सर, धन्यवाद, खूप छान. मला एक जाता जाता एक विचारायचं वाटतं नरवडे सरांना की सर हे जे सूर्यग्रहण आहेत किंवा ही जे ग्रहणं आहेत पुढील शतकामध्ये ही ग्रहणं केव्हा होणार आहेत आणि याचा जो कालावधी आहे किंवा ही जी ग्रहणं घडतात ती कशी घडतात ती थोडक्यात जर आपण सांगितलं तर फार बरं होईल. नक्कीच सर, हा प्रश्न खूप कुतूहलाचा आहे. खुद्द आईन्स्टाईन ने सुद्धा म्हणलेलं आहे की द इम्पॉर्टंट थिंग इज टू नॉट टू क्वेश्चनिंग, क्युरियोसिटी हॅज इट्स ओन रिझन फॉर एक्झिस्टिंग. याचा अर्थ की आपण कुतूहलापोटी पुढच्या ज्या काही येणाऱ्या खगोलीय गोष्टी आहेत त्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे. यापुढे आपल्याला 2020मध्ये 2 सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये एक ॲन्युलर आणि एक टोटल म्हणजे खग्रास आणि एक कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळेल. याप्रमाणेच आपल्याला 21मध्ये 2 सूर्यग्रहण पाहायला मिळतील. मी पुढच्या 5 वर्षांतला एक आढावा सांगतोय. त्यानंतर 2022मध्येही याच पद्धतीने आपल्याला पार्शियल म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करायला मिळेल. 2023मध्येही आपल्याला 2 सूर्यग्रहणाचा अभ्यास करायला मिळेल. त्यानंतर 2024मध्ये एक टोटल आणि एक ॲन्युलर म्हणजे एक खग्रास सूर्यग्रहण आणि एक कंकणाकृती सूर्यग्रहणही आपल्याला अनुभवास मिळेल. वा, धन्यवाद सर. मुलांनो, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालीत ना? हो सर. ठीक आहे. तर आज या ठिकाणी डॉक्टर रामेश्वर नाईक सर, डॉक्टर राजेश मंत्री सर, डॉक्टर विजय किरण नरवाडे सर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आमच्या मुलांना या ग्रहणाबद्दल जे 26 डिसेंबरला सूर्यग्रहण घडणार आहे याबद्दल आपण सखोल मार्गदर्शन केलं आहे. आमच्या जिल्हा परिषदच्या मुलांपर्यंत हे आपलं जे मार्गदर्शन आहे ते जाणार आहे. मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आमच्या वर्गामध्ये जिल्हा परिषदच्या वतीनं मी आपल्या आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आत्ताच आपल्या वर्गांमध्ये डॉक्टर नाईक सर, त्याचबरोबर डॉक्टर राजेश मंत्री सर आणि डॉक्टर विजय किरण सर आले. त्यांनी खूप छानशी माहिती आपल्याला दिली. तर तुम्ही आजच्या प्रयोगासाठी आता तयार आहात ना? हो सर. आजच्या प्रयोगासाठी लागणारं साहित्य तुम्ही आणलंयत ना? हो सर. ऋतुजा, तू कोणकोणतं साहित्य आणलंयस? टॉर्च, मोठा चेंडू, व्यास अंदाजे 12 ते 15 सेंटीमीटर, लहान चेंडू, व्यास अंदाजे 3 ते 5 सेंटीमीटर. ओके. विद्यार्थी मित्रांनो, 26 डिसेंबर 2019 रोजी आकाशामध्ये कोणती घटना घडणार आहे? मी सांगू सर. हा वैष्णवी, तू सांग. 26 डिसेंबरला सूर्यग्रहण होणार आहे. अगदी बरोबर वैष्णवी. पण सर, सूर्यग्रहण म्हणजे काय हो? ऋतुजा, ज्या वेळेस सूर्य, चंद्र, पृथ्वी हे जेव्हा एका सरळ रेषेत येतात व सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून आडल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते त्यास सूर्यग्रहण असे म्हणतात. बरं, ठीक आहे. ऋतुजा, आता आपण सूर्यग्रहण म्हणजे काय हे समजून घेऊ. नक्की सर. मला पल्लवीला प्रश्न विचारायचा आहे. पल्लवी, तू सायंकाळी घरामध्ये एखाद्या प्रकाशित बल्बाच्या जो आहे त्यासमोर तू कधी उभी राहिलीस का? हो सर. त्यावेळेस तुला काय दिसले बरं? माझीच सावली दिसली सर. अगदी बरोबर आहे. तुझं खूप छान निरीक्षण आहे. हा, बरं, ती सावली कुठे पडली? माझ्या समोर सावली जमिनीवर दिसली होती. वा, छान मुलांनो. आता मी काय सांगणार आहे याकडे थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. हा, पल्लवीच्या मागे असलेला जो बल्ब आहे ना तो म्हणजे आपला सूर्य, पल्लवी म्हणजे चंद्र व
पल्लवीची सावली ज्यावर पडली ती म्हणजे आपली पृथ्वी. ज्यावर सावली पडली आहे तेथून चंद्रामध्ये आल्यामुळं आपल्याला सूर्य दिसत नाही. या स्थितीलाच सूर्यग्रहण म्हणतात. समजलं ना तुम्हाला? हो सर, आता समजलं. मग सर, आकाशातील तारे व ग्रह गोल असतात तर आकाशामध्ये ग्रहणे कशी लागतात? ठीक आहे वैष्णवी. आता आपण जे साहित्य आणलेलं आहे ह्या साहित्यांचा आपण वापर करूया. मग सर, हे साहित्य तुम्ही कशाला आणायला लावलं? हा, वैष्णवीनं आत्ताच विचारलं ना की अवकाशामध्ये ग्रहण कसे होतात, बरोबर आहे. तर त्यासाठी आपण या साहित्यांचा वापर करून आपण या ठिकाणी प्रत्यक्ष ग्रहण करून पाहूया. नक्कीच सर. पल्लवी, तुझ्याकडील तो मोठा चेंडू, लहान चेंडू आणि टॉर्च घेऊन समोर ये बरं. बर सर. संविधान, आता हा मोठा चेंडू घेऊन तिकडे समोर उभा राहा आणि तो मोठा चेंडू तुझ्या तळ हातावर ठेव. ओके सर, ठेवतो. ऋतुजा, आता हा लहान चेंडू तू घे. हा चेंडू तुझ्या पण तळ हातावर ठेव बरं. आता हा लहान चेंडू त्या मोठ्या चेंडूच्या एका सरळ रेषेमध्ये काही अंतरावर राहील असा धर. हो सर. पल्लवी, तू इकडे ये. हो सर. ही टॉर्च घे आणि ऋतुजापासून सरळ रेषेत काही अंतरावर जा. बर सर. वैष्णवी, तू आता वर्गाच्या सर्व खिडक्या व दरवाजे बंद कर बघू. आता करते सर. बाप रे, खूप अंधार झाला. आम्हाला तर काहीच दिसत नाही. वैष्णवी, तू कुठे आहेस? ठीक आहे मुलांनो. कुठे? शांतता ठेवा. पल्लवी, टॉर्च सुरू कर बघू. आता या टॉर्चचा प्रकाश लहान चेंडूवर टाक. मुलांनो, तुम्हाला आता काय दिसतं आहे? सर, लहान चेंडूची सावली मोठ्या चेंडूवर पडलेली दिसते. पण सर, या चेंडूचा आणि सूर्यग्रहणाचा काय संबंध? छान ऋतुजा, तुझा प्रश्न अगदी योग्य आहे. मुलांनो, आता मी काय सांगणार आहे हे लक्षपूर्वक ऐका बरं. हो सर. मुलांनो, हा मोठा चेंडू म्हणजे पृथ्वी समजा. ज्या ग्रहावर आपण राहतो है ना, आपण पृथ्वीवर सगळेजण राहतो. आणि हा जो लहान चेंडू म्हणजे चंद्र समजूया. आणि ती जी टॉर्च आहे ना ती म्हणजे सूर्य. लक्षात राहील ना? हो सर. सर, मोठा चेंडू म्हणजे पृथ्वी, लहान चेंडू म्हणजे चंद्र आणि टॉर्च म्हणजे सूर्य, हे लक्षात आहे. पुढे काय? हा, छान. अगदी कितकं सुंदर तुझं निरीक्षण आहे. आता लक्ष द्या बरं. आता बघा, या टॉर्चचा म्हणजे सूर्याचा प्रकाश लहान चेंडू म्हणजे चंद्रावर पडला आणि त्याची सावली मोठ्या चेंडूवर म्हणजे पृथ्वीवर पडली. ज्या ठिकाणी सावली पडली आहे त्या ठिकाणाहून चंद्र मध्ये आल्यामुळे आपल्याला सूर्य दिसत नाही. या स्थितीलाच सूर्यग्रहण म्हणतात. समजलं ना तुम्हाला? हो सर. वा, खूप छान. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या बरं. हो सर, लिहून घेतो. शिक्षक मित्रांनो, आपण पण ही प्रश्न लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 1, सूर्यग्रहण म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 2, ग्रहणाचे प्रकार कोणते? प्रश्न क्रमांक 3, ग्रहणाबद्दल समाजात कोणकोणते गैरसमज आहेत?
चला तर मग आपण पुन्हा भेटूया पुढील शनिवारी एका नवीन प्रयोगासह. नमस्कार. बीज पेरता कसे उगवते पाऊस येई कसा सारा तरुणी शेण होतसे शेणाचे खत पिका बीज पेरता